आज मी प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते दाखवत आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे त्यात काही टिप्स देणारे ते तुम्हाला कळतील। माझ्या नातवाला शिरा खूप आवडतो, तर त्याची दररोज गुणगुण होती, आजी बनवणार आजी बनवणार, म्हणून म्हटलं आज शिरा बनवूया। प्रसादाचा शिरा बनवताना ना आपण सव्वा पट माप घेतो, जसं सव्वा वाटी रवा, सव्वा वाटी साखर, सव्वा वाटी तूप। आपण आता 1 वाटीचं प्रमाण घेतलंय। 1 वाटी रवा, 1 वाटी तूप आणि 1 वाटी साखर, थोडेसे ड्रायफ्रुट्स आणि 1 केळं घेतलं, थोडी वेलची पावडर घेतली। ड्रायफ्रुट्स मध्ये आपल्याला जे आवडतं ना ते आपण घ्यायचं, जसं घरात अवेलेबल असेल तसं। जसं काजू घेतो, पिस्ता घेतो, बदाम घेतो, अक्रोड घेतो, काही घेऊ शकतो आपण ह्याच्यामध्ये। बारीक तुकडे करून घ्यायचे। केळं आहे ते अगदी खूप लवकर घेतलं ना की ते थोडं काळं पडतं, करायच्या आधीच थोडं 2 मिनिटं ते बारीक काप करून घ्यायचे त्याचे। आता कढईत 2 चमचे तूप टाकूया आपण आणि त्याच्यावरती ड्रायफ्रुटचे तुकडे आपण परतवून घेऊया। थोडे असे खमंग, जरा 2 मिनिटं आपण गुलबटसर कलर आला ना की मग गॅस बंद करायचा आणि त्याच्यात आपण ते हवं तर काढून घ्यायचं किंवा मग त्याच्यातच ठेवून त्याच्यावरती रवा परतवायचा। आता ना थोडंसं अजून अर्धा मिनिट आपण ठेवू, म्हणजे चांगला गुलबट कलर येईल आणि त्याच्यानंतर मग आपण ते सगळे काढून घेऊ एका डिशमध्ये आणि मग परत तूप टाकून आपण रवा परतवूया। आता आपण ह्याच्यातच नवीन तूप टाकून घेऊया आणि थोडंसं ते गरम झालं की त्यात रवा टाकूया। आता थोडं तूप जरा गरम झालेलं आहे, अर्धा मिनिट झालंय। आता आपण ह्याच्यात रवा टाकून घेऊया। 1 वाटी रवा जो आपण घेतला होता तो आपण ह्याच्यात टाकून परतूया। छानपैकी मंद गॅसवरती परतवायचं, म्हणजे रवा कुठे खाली लागत नाही। आपण प्रसादाचा शिरा बनवताना एवढं तूप घेतो, पण नॉर्मल आपण जो शिरा बनवतो त्यात थोडं कमी तूप घालतो। मग ते जे नॉनस्टिक भांड्यामध्ये केलं ना तर त्याला मग स्क्रॅचेस येतो, कारण ते तूप नसल्यामुळे रवा सारखा खाली थोडं स्क्रॅचेस येण्याचा संभव असतो, म्हणून आपण ते दुसऱ्या कढईत वगैरे करून घ्यायचं। आता ह्याच्यात तूप भरपूर असल्यामुळे नॉनस्टिक भांड्यात केलं तरी चालतं। आता सोनेरी रंग आलेला आहे चांगलापैकी, त्यामुळे आता आपण ह्याच्यात केळं टाकून घेऊया। केळ्याचे आपण जे बारीक काप करून घेतले ते चांगले परतवून घेऊया आणि खूप छानपैकी मऊ झाले पाहिजेत ते। आता रवा आपण 5 मिनिटं शिजवलंय आणि आता हे केळी टाकलेत ना, केळ्यांचे तुकडे ते आपण 2 मिनिटं परतवून घ्या चांगले। ते मऊ झालेले आहेत ना, मऊ झालेले दिसले की मग आपण पुढचं सामान टाकायला सुरुवात करू। आता आपण 2 कप दूध जे घेतलं होतं ना ते साईडला आपण एका भांड्यात एकदम उकळून घेतलेले आणि ते गरम गरम दूधच त्याच्यात टाकायचं। आपण ह्याच्यात ना तुळशीची पानं चांगली धुवून घ्यायची स्वच्छपैकी आणि ती पण टाकली तरी चालतात, म्हणजे प्रसादाला आपण टाकतोच नाही, पण काही जण वरतून पण टाकतात। भटजी सांगतात वरतून टाकलं तरी चालतं म्हणून, ज्यांना ती पानं अशी अडकल्यासारखी वाटतात, लहान मुलं असतात घरात त्यांच्या तोंडात तरी त्यांना आवडत नाही, म्हणून आपण ते नंतर टाकले जातात। काही आता नाही तर टाकून घेतलं ना तर ती शिजतात चांगली। आता आपण ह्याच्यात साखर टाकून घेऊया, कारण आता केळी चांगली मऊसर झालेली आहे आणि चांगला सुगंध पण येत आहे। चांगलं वाफ आलेलं आहे आणि चांगलं शिजलंय, आता सुगंध पण चांगला आलेला आहे। आता आपण जे ड्रायफ्रूट तळलेले होते ना ते त्याच्यात आपण टाकून घेऊया।
आपण 2-3 मिनिटाकरता झाकण ठेवू आणि छानपैकी वाफ काढून घेऊ परत. आता आपण झाकण काढलेलं आहे आणि शिरा पण खूप छान कलर आला आणि छानपैकी मऊसूत झालेला आहे एकदम. आता आपण ह्याच्यात वेलची पूड टाकून घेऊया. वेलचीमुळे ना खूप छान सुगंध येतो आणि खायला पण खूप छान वाटतं. आता आपला शिरा रेडी झालेला आहे. आपण थोडं गार्निशिंग करूया त्याला. आता तुम्ही चटकन ह्याची टेस्ट घेते. तुम्ही पण मला पटकन सांगा कुठनं बघताय आणि तुम्हाला कसं वाटला शिरा. तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर मला शेअर करा,